सामना अतितटीचा होणार. बंधुत्व इलेव्हन संघासाठी हा तिसरा सामना. पहिला चेंडू इथे अप्रतिम होता आणि पहिला चेंडूवरती फार मोठा अपील 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 तिथे गेलं आणि पंचांचा इशारा मात्र इथे पाहिला जाईल. दोन्ही पंच मिळून नक्कीच बातचीत करतील. निर्णय मात्र कळवला जाईल. दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय होईल आणि निर्णय कळवला जाईल. चेक सर 12वा प्लेयर पाठवा ना इकडे. विनोद सर. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवून. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही पंच मिळून निर्णय मात्र कळवतील. तो निर्णय कळवल्यानंतरच मॅच सुरू होईल. दोन्ही पंचांचा निर्णय कळवला जाईल. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. बंधुत्व टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओमकार पुकडे अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर दोन्ही पंचांमध्ये निर्णय मात्र कळवला जाईल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना निर्णय घेऊ द्या. पंच तुम्ही निर्णय कळवा. निर्णय मान्य करून त्यांना खेळवत लागेल. पंचांचा निर्णय मात्र इथं कळवला जातोय. बॉल फक्त एकदा चेक केला जाईल. फक्त थर्ड अंपायर चेक करतील. बाकी एक्स्ट्रा खेळाडू तिकडे जाऊ नका. या साईडला अतिरिक्त खेळाडू काही बोलू नका. पंच मात्र चेक करतील. निर्णय मात्र इथे कळवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाते. चेंडू पाहिला जाईल. एज लागली आहे नाही लागली आहे कसे काही निर्णय मात्र कळवला जाईल. आणि ते पंचांचा इशारा मात्र आता पेंडिंग असेल कारण महत्वाची विकेट आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र इथे तिसऱ्या पंचांचा आलाय कारण आवाज आला होता. ती बॅट खाली जमिनीवरती आदळली. चेंडू अगदी बराचसा दूरवरनं निघून गेला. नॉट आउटचा इशारा मात्र पंचांचा आला. बॅट आदळली ती जमिनीवरती. त्याचा आवाज मात्र तिथे झाला आणि पंचांचा मात्र इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. नॉट आउट. मॅचला मात्र सुरुवात आणि पहिला चेंडू अगदी पाहिला तरी ते निर्धाव आला. अभिषेकची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. सुरुवात मात्र चांगली झाली अभिषेकची. ओमकार पोकळे स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यावेळेस बॅटची कड आणि यावेळेस मोठा धक्का. मोठी विकेट. मोठा आदरा. इथे ओमकार पोगळे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. दादा गायकवाडने टिपलेला सुंदर झेल. यावेळेस मात्र कोणतीही शंका नव्हती. फार मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. फलंदाज बाद. पहिला फलंदाज 0 धावांवरती बाद झाला. इथे मात्र मोठा धक्का बसलाय. इथे जर या मॅच मध्ये जर पराजय पत्करावा लागला लोकमान्य
क्रीडा संघाला तर मात्र स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. विजय मिळवला तर हलकेसे काहीतरी चान्सेस असतील की एखादी मॅच पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. कारण पुढच्या ही मॅच जर लोकमान्यने जिंकली, पुढची मॅच जर नॅशनल पार्कने जिंकली तर तिन्ही संघांचे मात्र एक एक गुण 2-2 पॉईंट होतील. मग मात्र रन रेट पाहिला जाईल. पण ही मॅच अगदी इथे पाहिलं तर जिंकणं फार गरजेचं असेल. यावेळी चेंडू मात्र हवेत, फटका फसलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. गोपी आरवलकर फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचला. ज्या खेळाडूकडे आता चेंडू गेला होता गोपी आरवलकरला आपण पाहतोय अमर आरवलकर. अगदी या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. हाफपिच क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने खेळतो. कोणते क्रिकेटचा फॉर्मॅट असतो ते चांगला खेळतो. अगदी शरीराने पाहिलं तर थोडंसं डाव्या बाजूला अपंगत्व आहे, पण तरी देखील तो जिद्दीने मैदानामध्ये उतरतो. तो गोपी आरवलकर यशनाच्या मागे आपण पाहिलं विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस मात्र एक चांगला फटका आपण पाहतोय. परत एक सिंगल धाव. गोपी आरवलकरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नंतर स्कोअर लेग मध्ये देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण. धाव फलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. 3 धावा, 3 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस अगदी पाहिलं तर एक सिंगल धाव आणि विकेट किपरकडे एक चांगला थ्रो मात्र इथे चंदूने सोपवला. फार दूरवरनं त्याने थ्रो केला. चांगला थ्रो होता. चेंडू अगदी पाहिला तर इथे एका सिंगल धावेवरती परावर्तित केला जाईल. बंधुत्व 11 ची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या ओव्हरमध्ये अभिषेकने चांगली सुरुवात करून दिली. 4 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. विशाल धारकला मात्र एक चांगली बॅटिंग करावी लागेल. विशाल सरकारला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत. गोपी आरवलकर यावेळी चूक होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलिंग एंडला केलेला थ्रो. एक सिंगल धाव. सिंगल धावेने पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड. आदित्य कदम गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय. आदित्य कदम एका बाजूने अगदी पाहिलं तर बंधुत्व 11 ला हा सामना जिंकायचाच आहे. तोही चांगल्या रन रेटने जिंकायचा आहे. कारण इथे विजय मिळवला आणि पुढे जर प्रतीकदादा गणेशदादा संघ जिंकला तर 3 संघांचे 2-2 पॉईंट होतील. मग परत रन रेट. त्यामुळे ते रन रेट देखील राखावं लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूने जर लोकमान्य संघाने सामना जिंकला तर ते देखील म्हणतील हम तो डुबे सनम तुझको भी लेके डुबेंगे. इथे प्रयत्न मात्र दोन्ही टीमचा असेल मॅच मध्ये विजय मिळवण्याचा. अजून देखील हा ग्रुप मात्र ठरत नाहीये कोणते 2 संघ टॉप 8 मध्ये दाखल होतील. कारण 4ही संघांना अजूनही फार संधी आहे. फटका चांगला खेळला. हवाई फायर आणि यावेळेस चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावा. बॅटिंग टीम आपला एक खेळाडू इथे पाठवून द्या. नाव सांगण्यासाठी अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्यायचंय. विशाल धारक आणि विशाल सरकार ही जोडी मैदानामध्ये. अतिरिक्त खेळाडू इथे पाठवणं गरजेचं असेल. लोकमान्य क्रीडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये. ज्या खेळाडूच्या अंगावरती टी शर्ट आहे तोच खेळाडू इथे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आपण 15 खेळाडू यासाठी दिलेत. हा चेंडू परत एकदा हवाई हल्ला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लोकमान्य क्रीडा संघ वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तुमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. परत एकदा चेंडू हवेत खेळला आणि यावेळेस आणखी एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. 24 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. नॅशनल
पार्क संघाची यानंतरची मॅच असेल. यानंतर अगदी एक चुरशीचा सामना असेल. त्यानंतर मात्र पॉइंट टेबल क्लिअर केला जाईल आणि कोणते संघ क्वालिफाईड होतील हे पाहिलं जाईल. परत एकदा हवाई हल्ला, फटका फसला, चेंडू हवे, झेल टिपला आणि ते यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. रोहितने टिपला सुंदर झेल आणि ते फलंदाज मात्र बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल स्वराज पोकळे. रोहित घरातने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. ती कॅल्क्युलेटिव्ह झेल होता. अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला गेला. स्वराज पोकळे नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय. स्वराज 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. 12 चेंडूमध्ये 24 बनवल्या गेल्या. अजून 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. आजच्या दिवशीतील हा एक चुरशीचा सामना. अजूनही पॉइंट टेबल क्लिअर नाही. कोणते संघ टॉप 8 मध्ये खेळणार नाही, कोणते संघ टॉप 8 मध्ये खेळतील या ग्रुप मधील अगदी अजूनही चुरस मात्र कायम असेल. कारण अजून एक सामना मात्र महत्वाचा आहे, तो देखील गरजेचा आहे. सगळ्या शक्यता इथे वर्तवल्या जात आहेत. इथे लोकमान्य संघाने सामना जिंकला, पुढे प्रतीकदादा गणेशदादाने सामना गमावला तर मात्र नॅशनल पार्कचे 6 गुण होतील, ते टॉप 8 मध्ये खेळतील. पण 3 संघांमध्ये परत कॅल्क्युलेशन पाहिलं जाईल. ते तिन्ही संघांना मात्र अजूनही संधी आहे. इथे ना लोकमान्य संघ अजून देखील हार मानली नाही, ते देखील लढतायत. कारण त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये चांगल्या रन रेटने सामना जिंकायचा आहे. ते पाहिलं तर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान धाव होती, अगदी वाऱ्याच्या वेगाने तिथे धाव कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटन द विकेट. गोपी आरवलकर अगदी पाहिलं तर जेव्हा जेव्हा चेंडू गोपी आरवलकर गेलेत त्याने दादा गायकवाडकडे थ्रो केलेच नाही, गोलंदाजाकडे थ्रो गेलेत. फार दूरवरचे थ्रो गोपी आरवलकरचे आपण पाहतो. एक स्ट्रॉंग आर्म असलेला खेळाडू नक्कीच क्षेत्ररक्षण करताना. हा चेंडू मात्र इथे वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते, रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांना मात्र पाहावं लागेल व्हाईट बॉल आहे का नाही ते पाहिलं जाईल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 27 धावा, 27 रन, 27 धावांनी रिव्ह्यू मात्र गमावला फिल्डिंग टीमने. एक मात्र रिव्ह्यू होता तो मात्र गमावला गेला. हा चेंडू इथे परत एकदा आपण पाहतोय डॉट बॉल. यावेळेस मात्र रोहन नरळेचं एक चांगलं षटक. निर्धाव चेंडू मात्र टाकलाय. विशाल सरकारला मात्र शांत ठेवण्याचं काम तो करतोय. परत एकदा हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. हो 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 हो, यावेळेस फटका चांगला गेलाय. परफेक्ट स्लॉट मध्ये चेंडू होता. षटकार साधावा. 4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 34 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. या ओव्हरमध्ये रोहन नरळे आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. परत एकदा चेंडू मात्र हवेत. मिस्टर चौक, रोहन नरळे डाऊन द बॉल, टिपला झेल आणि फलंदाज बाद. चांगला झेल मात्र इथे टिपला आणि इथे पाहतोय आपण 34 धावा. सूरज नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. सूरज बॅटर सूरज मैदानामध्ये आपण पाहतोय.
आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. चौतीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी फक्त 2.5 मिनिटाचा खेळ मात्र बाकी असेल. हे षटक पूर्ण करून पुढचं षटक सुरू करावं लागेल. 2.5 मिनिटाचा खेळ अजूनही बाकी असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओंकार घोलप. ओंकार घोलपला मात्र आता गोलंदाजीसाठी प्राचारण केले गेलंय. एक निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ओंकार घोलपने हाताळलं. या षटकामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ओंकार घोलप करेल. धावफलकावरती 34 धावा. सुरुवात मात्र पहिल्या चेंडू ते चांगला फटका होता आणि इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. खणखणीत षटकार. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज पोकळेच्या बॅटमधनं आलेला षटकार. या धावा मात्र फार महत्वाच्या असतील. स्वराज पोकळेला देखील माहिती इथे विजय मिळवणं महत्वाचं असेल. शॉर्टपिच चेंडू मिड विकेट मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक फार दूरवरच्या चेंडू पर्यंत पोहोचला. डायरेक्ट हिटची संधी होती. इथे ओमकार घोलपकडनं चूक झाली कारण स्टंपच्या पुढे चेंडू आडण्याचा प्रयत्न केला. तो स्टंपच्या मागे असता तर त्याला चेंडू आडून स्टंपला लावता देखील आला असता. चेंडूचा चांगला थ्रो होता पण तिथे 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल. 42 धावा. 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. अगदी पाहिले इथे 50-55 धावा जर बनवल्या तरी देखील बंधुत्व संघासमोर एक तगडं आव्हान निर्माण करता येईल. कारण मगाशी आपण पाहिलं होतं 46-47 धावांचं आव्हान मात्र बंधुत्व संघाला मात्र फार अवघड झालं होतं. त्यावेळेस हा चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 43 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना त्यावेळेस पुढे सरसावत फटका मात्र खेळला. मिड विकेट. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चंदू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करू दिला नाही. इतका झपकन त्याने थ्रो केला. फक्त एक सिंगल धाव. अजूनही पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. या 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. इथे बॅटची कड शरीर भेदक मारा होता. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल. गायकवाडच्या अगदी चेहऱ्यावरती चेंडू मात्र आदळलाय. पहा तिथे काही दुखापत झाली का पाहिलं जाईल कारण चेंडू फार वेगात आला होता. हप्पीज क्रिकेटचा ब्रावो खेळाडू म्हणतात तो अगदी सूरज मैदानामध्ये आपण पाहतोय. जी बॅटिंग त्या प्रकारची बॉलिंग आणि जोश देखील तसाच आहे. ती 2 ब्रावो आज आमने सामने असतील. ओंकार घोलपचा हा चेंडू शरीर भेदक मारा. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव धावफलकावरती मांडवली जाईल. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा आणि आता टाइम लिमिट संपलाय म्हणजे 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर. 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. 4 ओव्हर 45 धावा लोकमान्य क्रीडा संघाने मात्र आतापर्यंत बनवल्या. शेवटचे 6 चेंडू. हे 6 चेंडू आता फार महत्वाचे असतील आणि या 6 चेंडू मध्ये सूरजला आणि स्वराजला एक मोठी बॅटिंग करावी लागेल. स्टॅकिंग एंडमध्ये असेल सूरज. पहिला चेंडू सूरजचा अफलातून फटका. शॉर्ट पिच चेंडू. हवाई हल्ला. षटकार. 6 धावा आणि त्याचबरोबर लोकमान्य क्रीडा संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. 51 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी प्रेक्षक देखील आज लोकमान्य क्रीडा संघाला प्रोत्साहन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्थानिक
संघ आज मैदानामध्ये आपण पाहतोय. ओंकार पुकळीच्या नेतृत्वामध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. फटका चांगला खेळला आणि तिथे आपण पाहतोय दुहेरी धावा ते मात्र पूर्ण होतील. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल. 53 धावा, 53 रन, 4 चेंडू शिल्लक. परत एकदा हा चेंडू ऑन साईडला खेळला. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल तोपर्यंत घेतली जाईल ती एक सिंगल धाव. परत एकदा स्टेप आउटून खेळलेला सुंदर फटका आणि ते झेल टिपला. फलंदाज बाद. अजित ने टिपला एक सुंदर झेल आणि फलंदाजी ते बाद. चोपन्न धावा आणि ते 4 फलंदाज मात्र बाद. चोपन्न धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. जयेश रावल नवीन बॅटर मैदानामध्ये. पहिला चेंडू जयेश रावल ऑन साइडला चांगला फटका खेळला. एक सिंगल धाव. रोहन मात्र तिथे पोहोचला. केवळ एक सिंगल धाव. सिंगल धाव. धाव फलक धाव 55 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 55 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस तगडा प्रहार आणि इथे झेल टिपला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट. धाव फलकावरती धाव बनवले गेल्या 55. विजयासाठी बनवायचे आहेत अब तक 56 धावांचं टार्गेट इथे आता सेट केलंय. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. प्रतीकदादा गणेशदादा विरुद्ध नॅशनल पार्क. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सन्माननीय संतोषजी दुगाने यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय संतोषजी दुगाने साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. नॅशनल पार्क आणि प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला लवकर टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. नॅशनल पार्क टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. मी मान्यवरने इथे मंत्रित करेल टॉस साठी. परेशजी मानकर यांना विनंती करेल आपण टॉस साठी यायचंय. परेशजी मानकर विनंती आपण टॉस साठी यायचंय. चला बॅटर चला पटकन. 12 वाजून गेलेत. बॅटर चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग टॉस करणार केला आहे. जाईल. एक महत्वाची मॅच नॅशनल पार्क विरुद्ध प्रतीकदादा गणेशदादा. जबा वॉरियर्स असा कॉल आणि टॉस जिंकला आदित्य डेफोडेने. आणि निर्णय काय? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला शुभेच्छा. तर लगेच मॅच सुरू होईल. सन्माननीय अनिल भाऊ पोकळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. वाचवा.
चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अनिल भाऊ पोकळे मॅचला सुरुवात होते. सन्माननीय शिवम शेठ गोगावले यांचा आज जन्मदिवस आणि शिवम शेठ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवम शेठ गोगावले यांचा आज जन्मदिवस. पुणे प्रीमियर लीग तर्फे गोगावलेचे पंच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅचला सुरुवात रोहित आणि दादा गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू इथे पाहतो आपण. फटका चांगला खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल. त्यावेळेस फटका चांगला खेळला आणि यावेळेस हा चेंडू जातोय सीमारेषा पार. रोहित कराडच्या बॅट मधनं आजच्या दिवसाचा पहिला चौकार आणि पहिली धाव असेल रोहितची. आता मात्र रोहितने खातं ओपन केलंय. हा खेळाडू जितका शांत तितकाच घातक आहे. 2 मॅच मध्ये तो 0वरती बाद झाला, पण या मॅच मध्ये त्याचा धमाका सुरू होणार का, ही मॅच महत्वाची असेल. ते जिंकावं लागेल. 56 धावांचा टार्गेट आणि चौकार खेळलाय. सुचितचा सुंदर फटका आणि ते परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. स्वराज पोकळेवरती चढवलेलं आक्रमण आणि ते बॅक टू बॅकचे 2 चौकार. 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रसाद पोकळे कुठे असतात तर संपर्क साधा. 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा सुरेख फटका आणि ते तिसरा चौकार. यावेळेस बॅटला स्पर्श देखील झाला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. 4 धावा. 12 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 25 चेंडू 44 धावांची गरज. पहिल्या 5 चेंडू मध्ये आलेल्या 12 धावा. हो यावेळेस आणखी एक तडाखा. आणखी एक चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चेक केलं जाईल. पाहूया निर्णय मात्र चेक केला जाईल आणि चौकार. 4 धावांचा इजाफा. धावफलकावरती होईल वाढ. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव बनवल्या 16. 16 रन ऑन स्कोर बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सोळा धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. 16 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगला धावफलक इथे मात्र आता रोहितच्या बॅट मधनं बनवलाय. ज्या रोहितची बॅट पहिल्या 2 मॅच मध्ये शांत होती, ती रोहितची बॅट मात्र बोलायला लागली आहे. स्टॅकिंग वरती दादा गायकवाड. लोकमान्य क्रिकेट क्लब तुमचा एक खेळाडू पाठवून द्या अतिरिक्त. संकेत. यावेळेस फटका जोरदार आणि ते फिल्डर के मस्तक पे दस्तक. दादा गायकवाडच्या बॅट मधून षटकार आणि त्याचबरोबर षटकार प्लस नो बॉल. षटकार देखील आला, नो बॉल देखील आला आणि धावफलकावरती वाढ होईल. 23 धावा. 56 धावांचं टार्गेट. अजूनही 33 धाव बनायचे आहेत. 22 चेंडू. हा चेंडू मात्र इथे निर्धाव. डॉट बॉल.
दादा गायकवाड आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये अगदी धावफलक बनवण्याचा प्रयत्न करतात. 20 चेंडू 33 धावांचं टार्गेट अजूनही शिल्लक असेल. संकेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस संकेतचा हा चेंडू अगदी पाहिला तर शॉर्ट ऑन पूल केला आणि इथे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. 1 बॉल्स, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. सन्माननीय अनिल शेठ पोकळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. आणि आज अगदी पाहिलं तर आमच्या अनिल शेठ पोकळे यांचा आज जन्मदिवस देखील आहे. अनिल शेठ पोकळे यांना पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनिल शेठ पोकळे यांचा आज जन्मदिवस. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी जे पारितोषिक आलं त्यांचे सन्माननीय अनिल शेठ पोकळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं. तेच अनिल शेठ पोकळे मैदानामध्ये दाखल होतात. आणि आज अनिल शेठ यांचा जन्मदिवस. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. शेवटचे 18 चेंडू बनवायचे आहेत, त्या 28 धावा. 18 चेंडू 28 धावांची गरज. दादा गायकवाड स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. दादा गायकवाड हा फटका फसला, चेंडू हवेत आणि विशाल पोकळे टिपलेला सुंदर झेल आणि दादा गायकवाड इथे कोसळला, फलंदाज बाद. मध्ये येईल रोहन नरळे संघाचा कर्णधार. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र हा चेंडू अगदी पाहतोय आपण, षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. नाव अजूनही कळणं बाकी आहे. शेजारीच बसलेत आणि आता मला वाटतं गट्टाच काढलाय पूर्ण पैशाचा. बँक सोबत घेऊन आलेत. रोहन हा ती पाहिलं तर इथे व्हाईट बॉल. चौतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा हवाई हल्ला आणि ते हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 38 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. मॅच अगदी रोहनने जवळ घेऊन आलाय. एक चौकार, एक षटकार. शेवटचे 14 चेंडू आणि अगदी पाहिलं तर 18 धावांची गरज. अडोतीस 38 रन. गोलंदाजी मार्कवर आपण विशाल पोकळेला पाहतोय. 10 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. विशाल परत एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहन नरळे यावेळेस रोहनसाठी हा चेंडू मात्र सुरेख होता. टप्पा पर्यंत चेंडूने घेतलेलं वळण. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. 13 चेंडू 18 धावांची गरज. सुचितचा सुंदर फटका आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या आर पार, चौकार. 4 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव बनवल्या त्या 42 धावा. 42 रन. 3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचे 12 चेंडू 14 धावांची गरज. बंधुत्व 11 हा सामना मात्र फार महत्वाचा असेल. सामना जिंकायचा आहे, त्यात बरोबर चांगला रन रेट देखील राखायचा आहे. कारण यानंतर आजच्या दिवसातील एक चुरशीची मॅच नक्की पाहायला मिळेल. नॅशनल पार्क विरुद्ध प्रतीक दादा, गणेश दादा 11. त्या मॅच वरती मात्र भवितव्य निर्माण होईल 3 संघांचं. शेवटचे 12 चेंडू 14 धावांची गरज. प्रदीप चव्हाण, दादा लायगुडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
कशासाठी? बारा चेंडू 14 धावांची गरज मात्र असेल मॅच जिंकण्यासाठी आणि इथे हा चेंडू मात्र दादा गायकवाडसाठी अवघड होता. रोहित खरासाठी मात्र अवघड चेंडू आणि इथे हा चेंडू अगदी पाहिलं तर फलंदाज मात्र इथे बाद. विकेटचं बदन. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. संकेत. संकेत आरखडेने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. दादा लायगुडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. फटका मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटला. विशालच्या हातून सुटलेला झेल आपण पाहिला. हा झेल टिपणं गरजेचं होतं. झेल मात्र सुटला. एक सिंगल धाव. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेस रोहन वाह डान्सिंग डाऊन द विकेट. सुरेख फटका. जागा बनवली. स्कोअर लेग बंद चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक होतं षटकारासाठी. मला वाटतं 2 500 रुपयाचं पारितोषिक रोहनला मात्र मिळवण्यात आलंय. 1000 रुपये मात्र आता इथे समालोचन कक्षामध्ये जमा केले जातील. रोहनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जमा होत आहे. धन्यवाद. परत एकदा रोहन बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. जमिनीत समांतर फटका. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. केवळ एक सिंगल धाव. शेवटचे 8 चेंडू 6 धावांची गरज. 50 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील मात्र शिल्लक असतील आणि ते फटका जोरदार आणि त्याचबरोबर विजयी षटकार. बंधुत्व 11चा विजय. 7 चेंडू राखून विजय मात्र मिळवला. अफलातून खेळ. धाव फलकावरती पाहिलं तर हा सामना 7 चेंडू राखत 8 विकेटने हा सामना जिंकला बंधुत्व 11ने. कॉंग्रॅच्युलेशन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला पुढची मॅच लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेल ॲडव्होकेट